त्यांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता रंगे रंगे रे श्री रंगे काय बोलला शी पतंगे शरीर जायाचे ठेवणे दर्शावे लाश जने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग किंबहुनात माथोर सज्जन मायबापांच्या सेवे करता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग राग रसिक वैरागी शिरोमणी महानतेचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडस्फळ जीव मान्य संत संत मान्य संत देव मान्य संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा आलेली सर्व साधक मंडळी थोडा ट्रबल कमी कर दादा माझावाला थोडा ट्रबल कमी कर मला कडक आलेली सर्व साधक मंडळी फार चरणाचा नाही मग 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा चिंतनीयाचा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवे करता निवडलेला आहे विठ्ठल आणि म्हणून आलेली सर्व पाहुणी मंडळी थोडा आवाज कमी ठेव ट्रबल कमी कर माझा बेस दे नॉर्मल थोडासा आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबारायांचा निरोप कोणाचा माझा आवाज येतो का व्यवस्थित तुमच्यापर्यंत बोला माझ्याशी कोणाचा तुकोबारायांचा कोणाचा गम आहे दीदी मोबाईल ठेव बाळा मोबाईल ठेवा तो चप्पल काढ पायातली कृपया सर्वांनी पायातली बूट चप्पल काढून ठेव हे बघडे अरे हॅलो जास्त नको देऊ थोडा ठेव पण आवाज कमी ठेव पण गोड कर तुकोबारायांचा निरोप आहे तो अत्यंत लक्षपूर्वक आहे का ताई ऐका माय दुसरी सूचना अशी आहे कृपया कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो सायलेंट करून ठेवा जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा टाळकरी मंडळीचा अपमान होणार आणि एवढी दक्षता घ्या एवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक 1 तास तुम्ही मला सांभाळून घ्याल मी अशी अपेक्षा करतो त्याचं कारण असं आहे कडक आता मी तुमच्याशी का जबाबदारीने बोलतो श्री महाराजही आपल्याशी जरा जबाबदारीने बोलतात म्हणून मी तुमच्याशी जरा जबाबदारीने बोलण्याचा प्रयत्न करतो जरा श्री महाराजांची भाषा ऐकूया आपण कीर्तन चांग हो या अंग हरिरूप महाराज म्हणतात गडेव माणसाला जिथं हरिरूप होतं येतं जिथे हरिरूप अवस्था प्राप्त होते महाराज म्हणतात ते कीर्तने एवढ्यावर नाही थांबले श्री महाराज ब्रह्मे बोत काया होतसे कीर्तने भाग्य तरी ऋणी देवायसा मग काय निरोपी आजच्या अभंगाच्या द्वारे जरा ऐकूया तुकोबारायांचा महाराज म्हणतात काय बोलला अशी पतंगी दृष्टांत देतात तुकोबाराय हे राजा काय बोलला या प्रपंचाला पतंग नावाचा किड्याचं दृष्टांत देतात ते पुढे पाहू आपण का हो तुकाराम महाराज आम्ही काय करावं महाराज म्हणतात बाबा रंगायचं असेल तर रंगे रंगे रे श्रीरंगे त्या श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगा का हो तुकोबाराय तुम्ही आग्रह आम्हालाच करतात की काय श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगण्याकरता महाराज म्हणतात तसं काही नाही रंगाला या रंगी तुका विठ्ठल सर्व वा तुकोबाराय स्वतः रंगलेले त्या भजनामध्ये वा भजनानंदी आहे तुकोबाराय आग्रह करतात तुकोबाराय आपल्याला का हो तुकोबाराय आम्ही का श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगावं महाराजांचा आग्रह असा आहे महाराज म्हणतात बाबा शरीर जायाची ठेवणी हे जाणार आहे बरं का पिंपळनेरेकर जरा ऐका लक्षपूर्वक हे जाणार आहे शरीर जायाची ठेवणी बाबा याच्याबद्दल काय अभिलाषा धरतो अहो तुकाराम महाराज भरपूर संपत्ती आमच्याकडे तुकोबराय सांगतात ती मला मान्य काय तुकोबराय अहो भला मोठा परिवार आहे आमचावाला महाराज म्हणतात तेही मला मान्य पण ऐक रे बाबा नव्हे तुझा परिवार कसा द्रव्यदारा क्षणभंगूर हे बाबा जरी वाटत असेल तुला पण हा क्षणभंगूर आहे बाबा पण महाराज म्हणतात अंतकाळाचे हे अंतकाळीचं चाललं बरं का सगळं हे कीर्तन संपलं की नाही चाललं पण अंतकाळ कधी कोणाचं कधी येईल काय सांगता येईल पण महाराज म्हणतात हे बिल्लो मोबाईल ठेव अच्छा थोड्या वेळ हां बघू थोड्या वेळ महाराज म्हणतात अंतकाळाच्या वेळेला तो सोयरा कामाला येणार ऐक बरं का बाबडी इकडं पाय हे बिल्लो इकडं पाय बाळा नाही माझ्याकडं पाय ऐक माझ्याकडं पाय बाळा चप्पल काढ पायातली चप्पल काढ लहान आहे ती तिला सांगणं गरजेचं आहे यार आज काळाची गरज आहे ती तिला जर घरी गेल्यावर सांगितलं नाही बाई तू कीर्तनात मोबाईल पाहू नको तो ती दुसऱ्याच्या कीर्तनात पाहिजे
आता पुढच्या वेळी सावध राहील ती. ते म्हणशील बाई एक तर या बाबाच्या कीर्तनाला जायलाच नको, गेलं तर व्यवस्थित बसा. ऐका थोड्या अंतकाळाच्या वेळेला तो सोयरा कामाला येणार आहे. कोणता? मग मला वाचचं नाही, पिंपळनेराचं नाही हो. मग तुका म्हणे विठूधरा. अंतकाळाच्या वेळेला तो सोयरा कामाला येणार आहे आपलावाला. त्या सोयऱ्यावर प्रेम करा. महाराज म्हणतात तो येईल अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठूधरा, तुका म्हणे विठूधरा, अंतकाळीचा सोयरा. द्रव्यदारा क्षणभंगूर नव्हे तुझा परिवार. दर्शी अभिलाष जनेत शरीर जायाचे ठेवणे. काय बुललाशी पतंगे रंगे रंगे रे श्रीरंगे विठला विठला आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा. म्हणजे तो असा की कैलासवासी निवृत्ती भगवंत खांदवे पूज्यश्री निवृत्ती दादांना हा मृत्यूलोक सोडून, हा इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. 1 वर्षापूर्वी हा खांदवे परिवार फार आनंदात, फार गोकुळासारखं वातावरण होतं या घरामध्ये, फार आनंदी वातावरण. एक कवी जरा 2 ओळी लिहितो या परिवाराबद्दल. दादा आवाज वाढू नको, फक्त तिथं थांब रे बाबा. ऐका भाऊ तुम्ही जा. 1 वर्षापूर्वी अत्यंत आनंदाचं वातावरण, गोकुळासारखं वातावरण. माझ्या घराचं गोकुळ झालं, मन आनंदानं नालं. जशी अमृताची दार नव्हता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. आनंदानं चाललेल्या वातावरणाला, सुखाच्या संसाराला तो कवी म्हणतो दिष्ट लागली. काय दिष्ट लागली हो? कशी काळाची चावल आली, बाग सुखाची करपून गेली. कसं विपरीत झालं सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. त्या प्रपंचाला दिष्ट लागली. आणि या खांदवे परिवारातून एक देव माणूस, कष्टाळू माणूस, तो काळ आलन घेऊन गेला. 1 वर्षाचा कालावधी. आणि म्हणून त्यांचा संपूर्ण परिवार असतो. पत्नी असतील गंगा भागीरथी, अंजनाबाई, निवृत्ती खांदवे. 2 मुलं आहेत, आदरणीय समाधानराव आणि आदरणीय संतोषराव. दादांच्या बहिणी आहेत गंगा भागीरथी पुंजाबाई मुरलीधर जाधव. दुसरी मुलगी गंगा भागीरथी तुळसाबाई लक्ष्मण लवाड. तिसरी मुलगी सौभाग्यवती भागीरथीबाई पोपट डिकले. 2 मुली आहेत दादांच्या, लीलाबाई आणि सौ नीताताई किरण मोरे, सौ लीला हिरामण डिकले. 2 सुना असतील त्या घरातील, वैशालीताई आणि पुष्पाताई. पुतणे आहेत राजूभाऊ आणि संतोषराव. हा संपूर्ण परिवार त्या खांदेबाई परिवाराच्या माध्यमातून तथा आदरणीय अत्यंत आमची जीवाची जिवलग, अत्यंत वारकरी संप्रदायामध्ये फार मोठं योगदान आहे. महाराष्ट्रातील जेवढी दिग्गज महाराज मंडळी आहेत, अशी ज्यांच्या परिचयाची नाही, ज्यांना कोणी ओळखत नाही, आदरणीय आमचे परमार्थप्रेमी आमचे शुभम दादा पिंगळे, दादांकरता एकदा जोरदार टाळी वाजूया. श्री दादांच्या माध्यमातूनच आलेला हा सेवेचा योग आहे. आजच्या पवित्र कीर्तन साथीकरता अत्यंत गोड पवित्र मृदंगाचे 7 मृदंग सेवक आदरणीय हरिभक्तपरायण रवी महाराज श्री महाराजांना दंडवत करतो. भजन सम्राट भजनातलं वैभव या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय हरिभक्तपरायण आमचे जिवलग मित्र, अत्यंत गोड आवाज, अत्यंत पहाडी आवाज. आणि महाराष्ट्रामध्ये असा एखादा मोबाईल नसेल का ज्या मोबाईलच्या द्वारे तो आवाज ऐकायला नसेल मिळालेला. आदरणीय हरिभक्तपरायण आमचे आकाश महाराज श्री महाराजांना दंडवत करतो. फार गोड आवाज, फार मोठं नाव आहे. निवृत्तीनाथांची कृपा झाली ज्यांच्यावर. दुसरे गायनाचार्य भजन सम्राट आदरणीय हरिभक्तपरायण
अत्यंत गोड आवाज, अत्यंत पहाडी आवाज. काही काळ जंगली शास्त्रींच्या सान्निध्यामध्ये राहून डोंगरगण, अहिल्यानगर जिल्हा. माणसाला बडेपण मोठेपण फुकट नाही आहेत, त्याच्याकरता साधना करावी लागते. अत्यंत ज्या महात्म्यांच्या संगतीत जीवन गेलं, भजन सम्राट हरिभक्तपरायण संदीप महाराज, श्री महाराजांना दंडवत. भजन सम्राट आदरणीय हरिभक्तपरायण, अत्यंत भोळा स्वभाव, अत्यंत नम्र जीवन आदरणीय आमचे वासुदेव महाराज, श्री महाराजांना दंडवत करतो. ही छोटी छोटी बालगोपाळ या ठिकाणी टाळकरी मंडळी सर्व साधकांना दंडवत करतो. शब्दार तुम्हाला दंडवत, विनेकरी महाराज तुम्हाला दंडवत करतो. माझ्या भावांना तुम्हाला दंडवत करतो, दादांना तुम्हाला दंडवत करतो, आई तुम्हाला दंडवत करतो, माझ्या बहिणींना तुम्हाला दंडवत करतो. हार्मोनियम वाजवण्याकरता आदरणीय आमचे वैभव दादा, माझ्या दादांना दंडवत आहे. आणि हे वर्षानुवर्ष हे कीर्तन आपल्याला ऐकायला मिळेल. महाराज गेला तरी गेला म्हणजे घरी घरी. वर्षानुवर्ष तुम्हाला कधी यूट्यूबला नाव टाकायचं माऊलीचा दास. त्या यूट्यूब चॅनलचे मालक आदरणीय आमचा कृष्णा दादा, माझ्या दादाला दंड होते. फार छानसं लेकरू आहे, फार गरीब कुटुंबातलं आहे, पण महाराष्ट्रभर ज्या चॅनलची चर्चा आहे माऊलीचा दास, माझ्या दादालाही दंड होते. सर्वांना दंडवत करतो. साऊंड सिस्टीमचे मालक तुम्हालाही दंडवत. हां, आता काय कोणी राहिलं नाही. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. म्हणून पूज्यश्री निवृत्ती दादांना हा मृत्यूलोक सोडून, हा इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. शेतकरी माणूस, काळ्या आईची सेवा करणारा माणूस. काळ्या आईची सेवा करायची म्हणजे तो काय ट्रॅक्टरचा कलियुगाचं ते नव्हतं ते. मग आमची माती आमची मानस, ज्या काळामध्ये जे ऐकायला मिळायचं, आवताची शेती, बैलाची शेती. सावता महाराजांनी वर्णन केलेली शेती. मोठनाडा, भाऊ माझा आवाज कमी करा. विहीर दोरी, तिकडं आवाज सोडा, पुढं मला कमी ठेवायचं या मंडळाला. अवघी व्यापिली पंढरी, ही शेती. आहो, पण पूर्वीची शेती सुद्धा, बैल सुद्धा असा होता, माणूस असा सुद्धा होता. अरे मालकानं आवाज द्यावा, बैलानं फिरव. पण मालकाचा आवाज आल्याशिवाय बैल फिरत नव्हता. आता पर्या बापो फिरतो. पण बैल सुद्धा तेवढा इमानदार बिचारा. कडे लावत गेलं की असं वाटायचं कधी मालक गाणं म्हणल आणि कधी त्या मालकाचा आवाज माझ्या कानावर पडल. आतुरता लागलेली असायची बैलाला सुद्धा. वा, कडे लावत गेलं की मालकाने आवाज द्यावा, नुसतं गाणे म्हणावेत. मोड धरली तरी चल रे सरजा, चल रे राजा, बिगी बिगी डौलान डौलान, काऊ मोठा वरच, काऊ मोठा वरच गान, काऊ मोठा वरच गान, काऊ मोठा वरच गान, काऊ मोठा वरच गान, काऊ मोठा वरच गान. चल रे सरजा, चल रे राजा, बिगी 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 डौलान डौलान, मोठा वरच, काऊ मोठा वरच, काऊ मोठा वरच गान, काऊ मोठा वरच गान, काऊ मोठा वरच गान. आई आई धन्य देई, जोडली मनाची नाती, आमची माती आमची माणसं, आमची माती आमची माणसं. काळ्या आईची सेवा करणारा माणूस. वा, नावही निवृत्ती. वा, खूप गोड. पण आजही दोन्ही लेकरांना फोटोकडं पाहिलं की कष्ट करणारा बाप दोन्ही मुलींना आठवेल तो आमच्या बापानं किती कष्टाचं जीवन जगलं. ताई, मुलीच्या जीवनात संकट आलं की मुलीला बापाच आठवतो. मुलाच्या जीवनात संकट आलं की मुलाला आई आठवते. मी पटवून देईल तुम्हाला उदाहरण, लक्षपूर्वक कीर्तन ऐका फक्त. मुलीच्या जीवनात संकट आलं ना माय, मुलीला बापाच आठवत. घरात काम धंदा करता करता एखाद्या दिवशी आई रागवली ना, तर मुलीला हक्काचं घर फक्त बापा असतं.
बापाकडे जाते, बापाच्या बोटाला घट्ट पकडते आणि बापाला विनंती करते, बाबा बाबा सांगा ना आईला मला मारू नको म्हणून. मुलीच्या जीवनात संकट आलं की तिला हक्काचं घर फक्त बाप असतो. आहे ऐका जरा, मला प्रमाण सांगायचं तुकोबा राहायचं. पण ताई, आपण फार गरीब बापाच्या लेकी, फार गरिबी आपल्या बापानं भोगलेली. मग गरीब बापाच्या लेकीनं काय करावं, जरा तुकोबा राहायचं म्हणणं ऐका जरा बरं का. आपण फार गरीब बापाची लेकरं आहेत. मग मुलीच्या जीवनातली ती क्रांती आहे, मुलाच्या जीवनातली ती क्रांती आहे. काय करावं आम्ही आमच्या जीवनातलं, आम्ही आमच्या गरीब बापाचं नाव कसं उंचावेल अशी क्रांती करावी आमच्या जीवनातली. तुकोबा राय सांगतात काय करावं, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वाईट नका करू जीवनात नाशिक कर. पण तुकोबा नाही सांगतात एक काम केल्याशिवाय राहू नका, वाढवी महत्व वडिलांचे, शांतिरूपी नव्हे कोणाचा वाईट. मुलीच्या जीवनात संकट आलं माय, मुलीला बाप आठवत. ऐका ना, मुलाच्या जीवनात संकट आलं का मुलाला आई आठवते. घरात काम करता करता एखाद्या दिवशी वडील रागवलीत मुलावरती, हक्काचं घर आई असते, आईकडं पळत जातं, आईच्या पदराला गट्ट पकडतं, ओढतं पदराला आणि आईला विनंती करता, आई आई सांग ना ग बाबांना मला मारू नको म्हणून. तुकोबा राय सांगतात किती प्रेम करतो तो बाप करे जोडी लेकुराची ओढी, आपली पुरवंडी आळव, एकाएकी केला मिराशीचा धनी, कडी वागवणी भारकांदी. असा अत्यंत कष्ट करणारा, काळ्या आईची सेवा करणारा देव माणूस 1 वर्ष झालं या पंचकृषीला, या जिल्ह्याला, या तालुक्याला, या मृत्यूलोकाला सोडून. चला, या मृत्यूलोकातला नेमच आहे जरा. इथं जन्म झाला की मरावं लागतं, आपण रोज ऐकतो. पण मरण्या अगोदर जे कार्य करायचं, मी तुम्हाला गेल्यावर काय कार्य करायचं हे नाही सांगणार. आहे तोपर्यंत जे कार्य करायचं त्या कार्याकरता जरा संतांचं प्रमाण घेऊन तुमच्याशी बोलणार आहे. का हो, इथं जन्म झाला की मरावंच लागतं. श्रावण महाराज जगताप सांगतो म्हणून नाही ऐकायचं बरं का. इथं ज्ञानोबा राय सांगतात म्हणून ऐकायचं, इथं तुकोबा राय सांगतात म्हणून ऐकायचं. आता माझी विनंती आहे तुम्हाला, नुसतं कीर्तन ऐकू नका, भल्या माणसं हो, नाही नाही. आणि टाइमपास म्हणून तर अजिबात ऐकू नका. मी तर मला बरं वाटेल असं मुळीच कीर्तन करणार नाही. मला 12:30ला थांबायचे बरोबर, पण आपलं बरं होईल असं मी जाता जाता संतांचा निरोप सांगणार आहे. कधी कधी ज्ञानोबरांशी बोलून पहा, फक्त झालं. कधी कधी तुकोबरांशी बोलून पहा. का हो, इथं भलं करणारी फक्त संत आहे बरं का. ऐका ऐका माझ्याकडे पहा. म्हणून कधी कधी ज्ञानोबरांशी बोलून पहा. ताई, माझी विनंती तुम्हाला, एक भाऊ म्हणून ऐका तुमच्यावर, एक मुलगा म्हणून ऐका. तुम्हाला ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचता येत असेल तर नक्की वाचा. जनाबाईचा पुरावा सांगतो बरं का मी तुम्हाला. नसेल तर तुमच्या घरामध्ये आई, तुमची लेक आज इंग्लिश बोलते, इंग्लिश बोलते ते. मग तुमची मुलगी जर इंग्लिशमध्ये बोलू शकते तर तिला ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीतील मराठीत 5 वेळा वाचणं काही जड जाणार नाही. आई सांगा तुमच्या लेकीला, तायडे कष्ट करता करता आयुष्य संपत आलं, शिक्षण घेता नाही आलं बाई, पण तू भाग्यवाने आहे, तुझ्यावर देवाची कृपा, संतांची कृपा, फार शिकली ग तायडे तू. मग स्नान झालं की सांगा तुमच्या मुलीला, बाई जरा ज्ञानोबरांचा ग्रंथ उघड आणि ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीतल्या 5 वेळा वाच ग बाई. ऐकू दे आमच्या कानांना. आता प्रपंच करता करता आयुष्य संपत आलं, शिकलो नाही आम्ही. सांगा तुमच्या लेकीला,
उघडबाई ज्ञानोबरांचा ग्रंथ जनाबाई म्हणते म्हणून बरं का सांगतो तुम्हाला. ऐका जनाबाई मीराबाई जरा. जनाबाईंचं म्हणणं आहे, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. टाळी वाजव बसलेली मंडळी जरा जनाबाईचा पुरावा आहे. डोळा पहावी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानाचे, ज्ञान होय अज्ञानाचे. डोळा पहावी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानाचे, ज्ञान होय अज्ञानाचे. जनाबाई सांगते, ऐसावर त्या टीकेची. म्हणजे माऊली ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी वाचेल, ऐका बरं का, जो साधक ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीच्या 5 वया वाचेल, जनाबाई सांगते, वाचील जो कोणी जणी त्याची लोटांगणी, वाचील जो कोणी जणी त्याशी लोटांगणी, जणी त्याशी लोटांगणी, 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 जणी त्याशी, जणी त्याशी, जणी त्याशी लोटांगणी. ज्ञान तरी ऐकू दे रोज रोज रोज. अजून एक सल्ला देऊ माय, जबाबदारी. आज येणारा काळ वाईट येत चालला. आपल्या लेकीच्या अंगावर चांगले कपडे घाला. आपलीच लेक असते, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. 9वीला जाते माझी लेक सुद्धा. पण मायबापाची जबाबदारी फार मोठी. आपली लेक घरातून निघली तर चांगले कपडे असावे आपल्या लेकीच्या अंगावर. अंग भरून कपडा आहे आपल्या लेकीच्या अंगावर, ओढणी तिच्या अंगावर. आज लाज वाटते ओढणी घ्यायची सुद्धा. पदराची तर वाटायला लागली लाज, ओढणी घ्यायची सुद्धा लाज वाटायला लागली. ह्या जुन्या मावल्या आहेत बघा, कधी डोक्यावरला पदर पडणार नाही. कधी म्हातारी पण मागे बसले, कधी डोक्यावरला पदर पडणार नाही. कारण तो स्वाभिमान आहे, तो अभिमान आहे आमच्या संस्कृतीचा. मी सांगतो ना, भले तुम्ही मला परत बोलू नका, माझ्या कीर्तन घेऊ नका, पण सावधान, थोडं लक्षपूर्वक कीर्तन ऐका. आज आम्हाला कोणाच्या तरी धाकात जीवन असावं, असावा आम्हाला सासूचा धाक असावा, तर आमचा प्रपंच सुखाचा चालेल, आमचं जीवन सुखाचं चालेल. आमच्या घरातला सासरा भक्कम आहे, आमच्या घरातली सासू भक्कम आहे. काय समोरच्याची नजर आहे गड्या वाईट पाहण्याची आपल्या घराकडं. चांगले कपडे घालत आपल्या लेकीच्या अंगावर. लेक जर आपलीच बहीण असते, लेक चालली ना, अंग भरून कपडा आहे तिच्या अंगावर. लोक म्हणतात, अरे कोणाची घरची मुलगी रे, किती छान कपडे घातलेत पूर्ण अंगावर. ज्या अर्थी छान कपडे घातले त्या अर्थी घरातले संस्कार तुझा छान आहे. पण आपलीच लेक असते, आपलीच मुलगी असते, नाशिकर रस्त्यानं चालली तर लाज वाटते रे तिच्याकडे पाहण्याची. अशी भंगार कपडे आधी यावर असतात. सावधान. तुमची लेक ना सासरी जरी गेली ना मायने नांदायला, तर जाता जाता एक सल्ला द्या तिला. काय बाई, महिनाभर परिवाराचा अंदाज घेऊन जावायला घरी घेऊन ये, असा अंदाज देता. सांगा तुमच्या लेकीला, बाई जशी माहेरात 5 वया वाचायची ना माय, तशी सासरी नांदायला गेली, अंघोळ झाली का पहिला ज्ञानोबरांचा ग्रंथ उघड ग बाई. आणि ज्ञानोबरांच्या 5 वया वाचल्याशिवाय तुझ्या प्रपंचाला सुरुवात नको करू. आयुष्य सुखानं जगेल तुमची लेक सासरमध्ये सुद्धा. बाई थोडासा सासरवा सहन कर. अजून सांगू तुम्हाला, तुम्हाला जर ज्ञानेश्वरी वाचणारी सून भेटली ना नाशिकर, स्वतःला भाग्यवान समजा. मग आता काय नाचणाऱ्या सुनेचं भाग्य समजता. सुन आता मंडपातच नाचत यायला लागली, तिने सासूला घाबरत न सुनाला आपल्या सासऱ्याला घाबरत. हळदीच्या दिवशी डान्स सुरू झाला नवरीचा. आणि मग तर काय मंडपामध्ये येताना सुद्धा आता नवरी नाचत यायला लागली गॉगल. तिला काय गौतमीचं बहीण बनवायचं आहे आपल्याला. कधीतरी वाटू द्या, नावं चांगली ठेवा, जेवढं पटेल तेवढं घ्या. पण ज्ञानेश्वरी वाचणारी सून जर भेटली तर स्वतःला खूप भाग्यवान समजा. निवृत्तीनाथांची वारी जवळ आली. आता 29 तारखेला आगमन आहे बरं का. प्रस्थान आहे आता, प्रस्थान. असं वाटू द्या की
वाटावी एखादी वारी ज्ञानोबराया सोबत घडली असेल, एखादी वारी तुकोबराया सोबत घडली असेल नाशिकर, एखादी वारी निवृत्तीनाथांबत सोबत घडावी आपलीवाली. कारण या जिल्ह्याचे मालकच निवृत्तीनाथ देव बरं का. हा, दुसरं कोणी मालक नाही आपल्याला. अहो या जिल्ह्याचे नाही, या विश्वाचेच मालक निवृत्तीनाथ देव आहे. विश्वाचा तो गुरु विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू. प्रस्थान 29 तारखेला सर्वांना निमंत्रण आहे या वारीला. मस्त पैकी वा. बोला जरा ज्ञानोबरांशी, वाचा ज्ञानोबरांशी जरा बोलणं करूया. जरा ज्ञानेश्वरी उघडली आपण बरं का. आता आहे का इथं जन्म झाला की ज्ञानोबराय सांगतात मरावं लागतं. उपज येते नासे ज्याच्या ज्याच्या ओवीपाठ असेल म्हणत चला मस्त पैकी वाणीनं एखादी ओवी आपल्या वाणीला येईल. वाणी पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. हा, उपज येते नासे नासिले ते हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे. ज्ञानोबराय सांगतात जी उपजत आहे त्याचा एक नाही दिवस नाश होणार आहे. इथं जन्म झाला की मृत्यू ठरलेला. साधकांचा प्रश्न आहे मग का हो ज्ञानोबराय एक दिवस मरावं लागतं तर आम्ही आलोय तरी कशा करता. नाशिकर ज्ञानोबराय सांगतात ते कधी याचं माध्यम घेऊन आलो देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या ना म्हणो धनंजया जिया परी. जीवाला 2 सोहळे. बोला जरा माझ्याशी. एक सोहळा आहे जन्माचा आणि दुसरा सोहळा आहे मृत्यूचा. ज्ञानोबरांच्या भाषेत निवृत्ती बाबांचे 2ही सोहळे झाले. जन्माचाही झाला आणि बोला ना मृत्यूचाही झाला. ज्ञानोबरांच्या भाषेत तुमचा आमचा एक सोहळा झालेला आहे सगळे इथं बसलेले. कोणता? हां सांगितलं ना मी आता. जन्माचा आणि दुसरा होणार आहे. तुम्ही घाबरता का सांगायला? अजिबात. मृत्यू ऐकायला घाबरायचं नाही, मृत्यू सांगायला घाबरायचं नाही. तुम्ही का घाबरायचं नाही? तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा सांगणारं पण जाणार आहे. आता बरं वाटलं का पाहिजे. अहो इथं राहण्याकरता कोण आलंय? ज्ञानोबराय सांगतात देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणो धनंजयाची या परी. पण का हो ज्ञानोबराय अहो पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरणं एका दुःख कमी आहे? ही जन्म मृत्यूची अर्जार. नाथ महाराज म्हणतात पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरण व्याधी आहे. काय भलतिया बाबे शरण जाता बेटी आणि पाडी तसे तुटी जन्म व्याधी. व्याधी शब्द वापरतात नाथ महाराज. व्याधीवर नाही थांबले नाथ महाराज. उपाधी शब्द वापरला. जन्म जरा मरण व्याधी अवघी तुटली उपाधी. पण कधी? आजी धन्य दिन झाला स्वामी निवृत्ती भेटला. वा. उपाधी शब्द वापरतात नाथ महाराज. आहो उपाधी नाही फजिती शब्द वापरला. पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरण. किती वेळा जन्म यावे नित्य मनवणी किती वेळा जन्म यावे नित्य फजिती शब्द वापरला. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित. पूर्वीच्या काळी जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायची. फजिती एक आईनच मुलीचं नाव फजिती ठेवलं. काय ठेवलं? अनवारीला गेली लेकीला घेऊन. हे जिकडं पाहा तिकडं वारकरीच वारकरी. आणि तेवढ्या त्या गर्दीत तिची मुलगी हरवली. काय झाली? हरवली. आणि ती काय म्हणायची माहितीये का? ओ वारकरी बाबा अहो माय फजिती पाहिली का? ते वारकरी म्हणे बाई इथं आमचीच काय फजिती तुले सांगू. इथं माणसाला माणूस भेटा ना आमचावाला. वारकरी हरवले. बस आलं तुमच्या लक्षामध्ये. तशी पुन्हा जन्माला येणं ही फजितीचे. मग तुकोबरा अजून एक शब्द वापरतात. त्यांची सरली हेरजार. ज्ञानोबरा ज्ञानेश्वरी मध्ये गोड उल्लेख करतात. हे जन्म मृत्यूची अर्जार आहे ना.
मग कावत ज्ञानोबराई संपवता येईल का? ज्ञानोबराय सांगतात नाशिकर त्याच्याकरता चालू तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे आणि किंबहुना इर झारे चिरा पडे. मग काय करावं आम्ही? तरी जड जोडून वाहिला आणि ये भक्तीची ये वाटेला जिया पावश्या व्यंग निजदाम माझीच्या भक्तीच्या वाटेला लागावं. तुकोबरायच्या भक्तीच्या वाटेला लागले. आग्रह तुकोबरायचा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावव्या. मग ती भक्तीची वाट काय काय भगवत साधना केली ऐकूया. तुकोबरायने स्वतःच्या जीवनात जी भक्ती राबवली केली तिचा खुलासा महाराज आपल्या करता समोर व्यक्त करतात. अभंगाचं पहिलं चरण. रंगी रंगे रंगी रंगे रंगी रंगे रे रंगी रंगे रे आग्रह तो करायचा आपण त्या रंगामध्ये रंगावं का हो. ऐका ऐका ताई ऐका. जनाबाईच्या रंगामध्ये रंगल्या, मीराबाईच्या रंगामध्ये रंगल्या. तो रंग असावा आपल्या जीवनात. वा संत बहिणाबाईच्या रंगामध्ये रंगल्या. रंगावा तो श्रीरंगाचा रंग आपल्याही रंग यावा. आयुष्य खूप कमी आपल्याला. तुकोबरायच्या भजनात रंगले ज्ञानोबाराय, ज्या भजनामध्ये रंगले हो निळोबाराय. सकल संतांचं पाहणं गोरोबा काका. फिरत्या चाकावरती देशी मातीला कार विठला तू वेडा पुंबा विठ्ठला तू वेडा. भजनानंदी व्हा मस्त बाकी आनंद घ्यायचा या जीवनाचा. इथं फक्त भजन करून एक दिवस हा विषय संपणार आहे. ते नाही संपावं वाटलं तरी संपणार आहे. मग इथं भजन करून घ्या. होईल थोडा त्रास आणि तर चांगल्याला त्रास आहे. वाईटाला थोडी त्रास आहे.
इथं भजन करण्याला त्रासच आहे. जो तुकोबरायला झाला, जो आपल्याला होणार नाही. ऐका ताई, जो सखोबाईला सासुरवास झाला, ऐकताना आपण टी व्हीला पाहू राहिलो ना, संत सखोबाई पाहू राहिलो ना आपण. मग मीराबाईला जो त्रास झाला, मीराबाईनं रोजचा नित्यनेम हातामध्ये विना घ्यावा, पायात चाळ बांधावे आणि गोपाल कृष्णाच्या मंदिरात जाऊन नाचावं. पण समाज का चांगल्या दृष्टिकोनाचा होता त्याही काळा. लोग कहे मीरा हो गई बावरी. लोक म्हणले राजाची मुलगी शोभत का या मीराबाईला. खुशाल पायामध्ये चाळ बांधते, हातात विना घेऊन गोपाल कृष्णाच्या मंदिरात नाचते. बापाच्या कुळाला बट्टा लावणारी पोरगी जन्माला आली म्हणे. कोण म्हणतात? गावातली लोक. माझा प्रश्न आहे आई तुम्हाला, जरा बोला, जेवढे आहे का तेवढं आहे. सांगितलं मी, मला नाही विक्षेप चालत, पण तुमची मर्जी ती. चला. मीराबाईनं पायात चाळ बांधावी, हातात विना घेऊन नाचावं. पण कुठं जाऊन नाचावं? देवान बोला ना, देवाच्या मंदिरात. तरी मीराबाईच्या बापाला सहन झालं? बोला ना. आत्ताच्या बापाला हाफ कपडे घालून डिजेवून असतील एक, तरी आत्ताच्या बापाला काही वाटत? ऐकू राहिले कीर्तन तुम्ही? मंदिरात भजन करणं होती मीराबाई, तरी म्हणायला लागले रे राजाची कन्या आहे. हे पटतं का म्हणले या मीराबाईला? बातमी कानावर गेली मीराबाईच्या बापाच्या. मीराबाईच्या आईला बोलून घेतलं आणि सांगितलं, सांग मीराला उद्यापासून पायात चाळ नाही बांधायची, हातात विना नाही घ्यायचा. दुसरा दिवस उजाडला, मीराबाईचं भजन चालूच आहे. राग अनावर झाला मीराबाईच्या बापाचा. नाशिक कर. दुधाचा प्याला मागवला आणि त्याच्यात विषयाची पुडी खालवली. सोडत नाही ना. विष का प्याला राजाजीने भेजा. विषाचा प्याला घेतला, मीराबाईच्या आईच्या हातात दिला. सांगितलं, सांग पाच मीरेला. ऐकत नाही ना. कोणत्या आईला वाटते आपली मुलगी मराई वाटते तुम्हाला? मीराबाईच्या आईच्या डोळ्यातून पाणी आलं. मीरा, हे मीरा दे ना ग, हे पायामध्ये चाळ बांधणं नाचणं सोडून. मीरा, तुझ्या बापाला सहन होत नाही ना मीरा. आज जर नाही हे बंद केलं तर विषाचा प्याला दिलात मीरा बापानं तुझ्या आल्या. मीराबाईने विचारलं, आई माझ्या भजनाला खरोखर माझ्या वडिलांचा विरोध असेल ना? मला विषाचा प्याला दिला असेल ना बाबांनी? आई, माझ्या जीवनातलं भजन हे मी बंद करणार नाही. मला मरण आलं तरी मी आई माझ्या जीवनातलं भजन बंद नाही करणार. पण इच्छा आहे बापाची. मेलेली बरी मुलगी ना, दे आई. मीरा, विषाचा प्याला आहे तो का दुधाचा आहे? दे आई, पेते ग. भजन करता करता जर मरण येत असेल ना आई, तर मी किती भाग्यवान आहे. पण मीराबाई तेवढ्या प्रेम करत होत्या देवाच्या भजनावर. प्रेम करा, तो येतो बरं का ताई. फक्त हृदयातून त्याच्यावर प्रेम करा, तो येतो, देव येतो. विषाचा प्याला मुखाला लावला आणि हृदयातून हाक मारली. मीराबाई साठी येतो विष प्याला. मीराबाई साठी येतो विष प्याला. Bye.
सकाळी गेले भगवंत आला ताई तो मीराबाई करता आला. त्यानं विष स्वतःचं प्राशन परमात्म्यानं मीराबाईनं विष प्राशन करावं आणि पंढरपुरातली मूर्ती काळी पडावी. येतो तो येतो येतो जो तुकोबाराच्या घरी आला ना. पाहुणेकराची आजी आली ऋषिकेशी काय करू उपचार. तुकोबारांनी म्हणावं काय करू उपचार पोप मोडकी जर्जर दरदरीत पाण्या माझी रांधी गेल्या कना दरदरीत पाण्या माझी रांधी गेल्या कना काय करू उपचार अशी करतो. विदुर काकाच्या घरी आला. विदुरा घरच्या बक्षुनी कन्या परमानंदे झाला मनमोहन मुरली येतो तो. फक्त भजन तसं करा. रंगा एकदा त्याच्या मस्तीत असा भजनात असं मस्ती सोडली पाहिजे मस्त बघीच भजनाची. अच्युतम केशवम कृष्ण दामोदर राम नारायणम जानकी राम नारायणम कोण कहते भगवान आते. म्हणा जरा माझ्या पाठीमागं कोण कहते भगवान आते नाही कोण तुम मेरा के जैसे बुलाते नहीं तुम के जैसे कोण कहते भगवान खाते नहीं कोण हे भगवान बेरशबरी के जैसे खिलाते नहीं बेरशबरी के कोण कहते भगवान सोते नहीं कोण कहते भगवान सोते नहीं माझ शोधा के जैसे सुलाते नहीं माझ शोधा अच्युतम केशवम कृष्ण दामो राम नारायणम जानकी वल्लभम. वा तसं भजन करा भजनावर प्रेम करा. येतो तो येतो का हो. तोच भाव सांगायचा आहे तुकोबाराला. रंगा ज्ञानोबाराय नावाची गोपिका आहे. ज्ञानोबाराय नावाची गोपिका आहे. कृष्णाला पाहून आलं श्रीरंगाला पाहून आलं. तिला विचारला अनुभव. ते सांगते बाई मी त्याला पाहिलं. मी त्याला पाहिल्याबरोबर घडलं असं या तिकुळ माझे या तिकुळ माझे गेले हरवून या तिकुळ माझे या तिकुळ माझे गेले ज्ञानोबाराय नावाची गोपिका. हे श्रीरंग वाचुनी आणो हे श्रीरंग वाचुनी श्रीरंग वाचुनी. माईक खाली माईक आवाज त्या पेटीला जरा टाळी वाजव जरा. हे श्रीलंका वाचुनी आणो श्रीलंका श्रीरंगा
म्हणते बाई श्रीरंगा वासूनी आणून नेणे किती हो शिकव. आता तुम्ही किती शिकवा मला, मी तया गोबाळा रतली निरत झाली. प्रेम करा तसं भजनावर मस्त पैकी छान. वा म्हणा देवाला मंदिरात जाऊन मेरा नाथ तू है. मंदिरात जाऊन म्हणा जरा, नहीं मैं अकेला मेरे साथ तू है. नहीं मैं अकेला मेरा नाथ तू है. देवाच्या हवाली हे जीवन करून टाका. सांभाळणारा तू हे बाबा. ऐकले आपण महाराष्ट्रभर भजन. जगन्नाथ ओ जगन्नाथ जगन्नाथ जगाने जगाने चलवा रे तू न संभाले हमें तो कौन संभाले. ओ तू न संभाले तो हमें कौन संभाले. कौन संभाले तो हमें कौन संभाले. तू न संभाले तो हमें कौन संभाले. टाळी वाजवा जरा मस्त. आज शेवटचा दिवस आहे निवृत्ती बाबांच्या प्रवासाचा. निवृत्ती बाबा विचार करतील काय माझे दोन्ही लेकरं किती गोड उत्सव ठेवला, किती गोड मृदंग वाजतोय, किती गोड टाळ वाजताय. आलेली पाहुणी सुद्धा किती गोड टाळी वाजून जरा भजन जरा भजनानंदी झालेले मस्त. हो जगन्नाथ जगन्नाथ जगाने जगाने. हो जगन्नाथ जगन्नाथ जगाने जगाने. चलवा रे तू न संभाले हमें तो कौन संभाले. तू न संभाले तो हमें कौन. तू न संभाले तो हमें कौन संभाले. तू न संभाले तो हमें कौन संभाले. ओ मेरी नैया तो अब तो तेरे हवाले. ओ मेरी नैया तो तेरे हवाले. मेरी नैया तो अब तो तेरे हवाले. तो तेरे हवाले. तू न संभाले हमें तो कौन संभाले. तू न संभाले तो हमें कौन संभाले. तू न संभाले हमें तो कौन संभाले. तू न संभाले तो हमें कौन संभाले. ओ जगन्नाथ जगन्नाथ जगाने जगाने. ओ जगन्नाथ जगन्नाथ जगाने जगाने. चलवा रे तू न संभाले तो हमें कौन संभाले. तू न संभाले तो हमें कौन संभाले. तू न संभाले तो हमें कौन संभाले. फक्त भजन तेवढं रंगा का रे. आग्रह तू करायचा बाबा. रंगी रंगे रे श्रीरंगी. रंगा त्या श्रीरंगाच्या रंगात भाव मांडला. प्रत्येकाचा भाव वेगळा वेगळा. तो बरं असं नाही का त्याच देवाचं भजन करा, कोण कृष्णाचं करा. हे गोपी म्हणते बाई गो हे कहे गोविंद कोही गोपाल. हे गोपिका म्हणते बाई मै तो कहू सावरिया बासुरिया वाला. ताई शृंगार करायचा कधीतरी देवा करता करा. म्हणजे पती सुद्धा आपला देवच आहे बरं का. शृंगार करायचा पती देखत पती करता शृंगार करायचा असंच असतं ना. आपला शृंगार कधी होतो घरी असल्यावर बघा भूतावानी अवतार असतो बाईचा. आणि पाहुणे निघाले हो ओळखू येत नाही कुठली पाहुणी म्हणून. नाही 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 ती गोपिका म्हणते बाई तिचा भाव बा किती गोड आहे. मैंने मेहंदी लगाई रे कृष्ण नाम की. मैंने चुड़िया पहनाई रे कृष्ण नाम की. मैंने बिंदिया लगाई रे कृष्ण नाम की. ती गोपी म्हणते बाई म्हणून शृंगारात राहा, त्याच्या भजनात राहा, त्याच्या मस्तीत. काय बोललाशी पतंगे का हे जाणारे शरीर जाया शरीर जाया शरीर जाया Shiva
थांबायच्या बद्दल काय अभिलाषा झाली नव्हे तुझा परिवार द्रव्यदारा क्षणभंग. पण महाराजांनंतर तो सोयरा कामाला येणार आहे. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू जरा मला बरोबर 12:30 वाजता थांबायचे. 12 वाजून 24 मिनटं झालेले थांबायचे मला बरोबर 12:30ला. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाने परमात्म्याचं भजन करायचे. कोणता सोयरा कामाला येणार आहे तोच विठोबा रखुमाई. रंगे रंगे रे श्री रंगे काय बोललाशी पतंगे शरीर जायाची ठेवणी दर्शिया विलास जने यथामध्ये यथावकाश. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचा शब्द केला असेल मायबाप लेकराच्या हृदयानं माफ करा. करविली तैशी केली कटके वाकुडे का नीट देव जाणे ना तरी बालक बबडा बोली का वाकुडा विचका पावले ते चोज करून मावले. संपले माझं कीर्तन ऐकता का? जाता जाता शेवटचा निरोप आहे सगळ्याला संतांच्या भाषेत. नाशिककर आलेली सर्व पाहुणे म्हणजे मी परत आता या परिसरात किंवा तुमच्या गावाला गिरणार ना. हां परत येईल नाही येईल मला माहिती नाही. बरं माझं कीर्तन तुम्हाला आवडलं ना आवडलं हे माहिती. मी त्या भूमिकेतून नाही कीर्तन करत. परत मला तुम्ही बोलावं मी कीर्तन करावं एवढीच विनंती तुम्हाला. निवृत्तीदादांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं दादा आयुष्य जर खूप कमी असेल तर गुरु करून घ्या.
नसेल गुरु तर गुरु करा. मी संतांच्याच भाषेतलं प्रमाण देऊन सांगेल, मी दुसरं काय बोलत नाही. पुरावा असावा. श्री गुरु सारेका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण. दादा गुरुच्या कृपेनं माळ घाला, नाथ महाराजांचा ऐका जरा. ज्ञानोबरायचं ऐकला तर जरा नाथ महाराजांचा ऐका. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिला, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. का असं म्हणले नाथ महाराज, गंडे तोडे गळा. गंड्या तोड्याच्या विरोधातला महाराज. मी काय कोणाला घाबरत नाही, त्याचं प्रमाण नाही तर सांगू तरी काय. कुठपर्यंत अंधश्रद्धे दिवस घालवतात दादा. आता अंधश्रद्धेचा काळ नाही राहिला. वाटलं व्यसन तर 15 दिवसाला निवृत्तीनाथांच्या समाधीचं दर्शन करा. लय कुठं जा वाटलं तुम्हाला तर महिन्याला जा, पण निवृत्तीनाथ देऊन सोडून आपल्याला कुठं जायचीच गरज नाही बरं का. एवढे मोठे आपल्याला निवृत्तीनाथ. तर मला सुख येऊ द्या, दुःख येऊ द्या, निवृत्तीनाथांना जाऊन सांगा. जगाला नका सांगत बसू, पण संतांचं ऐका. तुकोबरायचं ऐकूया आपण. कंठी मिरवा तुळशी व्रत करा. बरोबर. आनंदी राहा, भजन करा. तुकोबरायचं ऐका. म्हणून हे भजन चाललं बरं का. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण का. आईवडिलांची सेवा करा. तुकोबरायचं ऐकूया. माये बापे केवळ काशी तेने. ज्ञानोबरायचं ऐकूया. सकळ तीर्थाची आदुरे जे काम. आमच्या शुभम दादाची तेवढी इच्छा आहे बाबा, त्या परिवाराची इच्छा आहे तेवढं म्हणा. महाराष्ट्र ऐकलंय, महाराष्ट्रभर तुमच्या मुखातून महाराष्ट्रानं ऐकलंय त्या आवाजातलं तेवढं म्हणा. निवृत्ती बाबांच्या फोटोकडं पाहिलं, ताई लीलाताई असते, त्या दोन्ही बहिणी दोन्ही भावंड, त्या फोटोकडं पाहिलं की आठवेल त्यांना त्यांच्या बापानं किती कष्टाचं जीवन. किती हो उरामध्ये माया ज्याच्या, काळ्या मेघावानी दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. जिजो जिजो संसाराचा गाडा हाकला, ओटामधी हसू जरी कनावागला. गडीभर तू तांब जरा, ऐक त्याची दापर. लई अवघड जाय गड्या, उमगाया बापर. उमगाया बापर. लई अवघड राय गड्या, उमगाया बापर. उमगाया बापर. संतांचा ऐका, भलं होईल. हाच आग्रह संतांचा. निरोपी आपल्याला संतांचा बाबा ऐका रे, ऐकलं तर भलं होईल, पण नाही ऐकाल तर धोका आहे. ऐकतो आपण रोज. आलंय जरा एका आळीला म्हटले नाथ महाराज म्हणतात काय हो, वरच्या आळी सावध राहावे, वरच्या आळीला. हे वरच्या आळीला तुम्ही सावध राहावे, वरच्या
मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी हे मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे मल्हारीची वारी मल्हारीची वारी. पुढे आता जेजुरीकडं चाललोय पंढरपुरामध्ये आता. आहो केली प्रदक्षिणा मंदिराला, दर्शन झालं, प्रदक्षिणा केली आणि वारकऱ्यानं देवाच्या मंदिराचा कळस पाहिला. चला चला टाळी वाजूया. कसा दिसला तो कळस? दळदळीत सोनं सडा, दळदळीत सोनं सडा, दिसतो सजवड, दिसतो बरवे 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 पंढरपूर, बरवे बरवे पंढरपूर, बरवे बरवे पंढरपूर, बरवे बरवे पंढरपूर. बरवे बरवे पंढरपूर, बरवे बरवे पंढरपूर, बरवे बरवे पंढरपूर, बरवे बरवे पंढरपूर. तुम्ही डुगडुगू होय का? तुम्ही डुगुडुगु आहे का? तुम्ही डुगडुगू होय का? तुम्ही डुगुडुगु आहे का? तुम्ही डुगुडुगु आहे का? एकदा हात वरी करा मस्तपैकी आता सर्वांनी. सर्वे 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 हा मस्त एक साथ टाळी वाजवून धन्यवाद. पिंगळा महाद्वारी बोलतोरे गा पिंगळा माघारी, पिंगळा माघारी, बोलतोरे गा पिंगळा माघारी, पिंगळा माघारी, बोलतोरे गा पिंगळा माघारी, पिंगळा माघारी, बोलतोरे गा पिंगळा माघारी. अरे कामाकडून झालं लेकरू, जरा टाळी वाजा जरा जोरात. बस आता जय विठ्ठल होईल, नानादेव तुकाराम होईल, पुढची सूचना होईल. तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही. जे कोणी आपली पवित्र जागा सोडील त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ. आजचा आलेल्या सेवेचे योगदान आमचे शुभम दादा पिंगळे यांच्या माध्यमातून या परिवाराकरता पुनश्च एकदा या खांदवे परिवाराकरता जोरदार टाळी वाजूया मस्तपैकीच्या. पुनश्च एकदा आलेल्या सर्वच वारकरी महाराष्ट्रातील तमाम भाविकांना विनंती आहे, 29 तारखेला विश्वगुरू निवृत्तीनाथ देवांच्या पालखीचं प्रस्थान आहे आणि म्हणून सर्वांनी आपण एक वारी निवृत्तीनाथांबद्दल आपल्याकडं सोबत घडावी, दादांसोबत घडावी, याच हेतून सगळ्यांना आमंत्रण आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आनंदी राहा, सुखी राहा. विठ्ठल जय जय. धन्य निवृत्ती